नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपलं जे आधार कार्ड आहे, तर ते बँक सीडिंगला जर लिंक असेल, तरच आपल्याला डी अनुदानाचं जे वितरण असतं, तर ते आपल्या बँक खात्यात होत असतं. आणि आपल्याला जर हे आधार बँक सीडिंग लिंक जर नसेल, तर ते लिंक ऑनलाईन कसं करायचं आपल्या मोबाईलच्या सहाय्याने, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आधार बँक सीडिंग लिंक करण्यासाठी npci.org.in या वेबसाईटवर यायचं आहे. यावर आल्यानंतर या ठिकाणी कन्झ्युमरचा ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये खाली आपण पाहू शकता, आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे, भारत आधार सीडिंग इनेबल. हा जो ऑप्शन आहे, तर यावर आपण क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा हे या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये आपल्याला इथे आपला एंटर युअर आधार नंबर म्हणला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर जो आहे, तर तो आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आणि खाली आहे डी सीडिंग. तर आपल्याला आधारला बँक अकाउंट लिंक करायचं आहे, म्हणजे सीडिंग करायचं आहे, म्हणून या ठिकाणी सीडिंग हा ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला सिलेक्ट युअर बँक म्हणलं आहे. तर यामध्ये आपली जी बँक असेल, आधारला जी बँक सीडिंग करायची आहे, तर ती बँक आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण असं बँक सर्च केल्यानंतर इथे बँक येतील. तर आपली जी बँक असेल, तर ती बँक आपण या ठिकाणी सिलेक्ट करा. यामध्ये काही बँक ॲड झाल्या नसतील, तर त्या काही दिवसांनी ॲड झालेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर आपण हे NPCIच्या वेबसाईटवर येऊन अशा प्रकारे सीडिंग करू शकता. त्यानंतर सीडिंगचा टाइप विचारत आहे. सीडिंग टाइप म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे फ्रेश सीडिंग, म्हणजे आपण पहिल्यांदा सीडिंग करत आहात. आधारला बँक अकाउंट पहिल्यांदा लिंक करत आहात, म्हणजेच फ्रेश सीडिंग. त्यानंतरचा ऑप्शन आहे मूव्हमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे तुमचं जर एकाच बँकेमध्ये 2 खाते असतील, तर एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर हे सीडिंग जे आहे, तर ते ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे. त्यानंतर खाली तिसरा ऑप्शन आपण पाहू शकता, मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. म्हणजे याचा अर्थ आपलं एका बँकेत अकाउंट आहे, त्यासाठी सीडिंग जे आहे, तर ते चालू आहे. परंतु आपल्याला आता ते बदलून दुसऱ्या कोणत्यातरी एखाद्या बँकेमध्ये हे सीडिंग जे आहे आपल्या आधारचं, तर ते ॲक्टिव्हेट करायचं आहे. यासाठी तिसरा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण फ्रेश सीडिंग म्हणजेच पहिल्यांदा सीडिंग कसं करायचं, तर ते पाहूयात. तर यासाठी फ्रेश सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करून खाली आपला अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर, डबल अकाउंट नंबर आपण त्यानंतर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी काही टर्म्स अँड कंडिशन आहे, तर त्या त्या टिक करायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक कॅप्चा विचारत आहे, तर तो कॅप्चा टाकून आपण या ठिकाणी प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. तर कॅप्चा टाकून झालेला आहे, तर प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. तर प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक टर्म्स अँड कंडिशन जी आहे, तर ती दिसेल. तर पाहू शकता, टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी आपण एक्सेप्ट करायचे आहे. तर एक्सेप्ट अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर एक 6 डिजिटचा ओ-टी-पी जो आहे, तर तो आपल्या मोबाईल नंबरवर सेंड केलेला असेल, तर तो ओ-टी-पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपल्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी आलेला असेल, तर या ठिकाणी आपण ओ-टी-पी टाकून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ओ-टी-पी जो आहे, तर तो एंटर केलेला आहे आणि सबमिट करायचा आहे आता. तर सबमिट केल्याच्या नंतर आपली जी रिक्वेस्ट आहे आधार सीडिंगची, तर ती रिक्वेस्ट आता या ठिकाणी गेलेली आहे आणि आपल्याला एक रेफरन्स नंबर जो आहे, तर तो देण्यात आलेला आहे. तर तो रेफरन्स नंबरचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा रेफरन्स नंबर लिहून ठेवा. तर त्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे, तर ती चेक करायची असेल, तर या ठिकाणी कन्झ्युमर या ऑप्शनमध्ये येऊन रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगमध्ये आल्यानंतर या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगमध्ये एक ऑप्शन दिसत आहे आपल्याला स्टेटस चेक करण्याबद्दलचा. तर या स्टेटस चेक करण्याबद्दलचा जो ऑप्शन आहे चेक स्टेटस, तर यावर क्लिक करून या ठिकाणी आपण आपला जो आधार नंबर आहे, तर तो आधार नंबर टाकायचा आहे. आणि आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक कॅप्चा जो आहे, तर तो टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नंतर एक ओ-टी-पी येईल. तर तो ओ-टी-पी आपण या ठिकाणी टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपली जी रिक्वेस्ट असेल, तर ती कुठं म्हणजेच लिंक लिंक झालं का नाही आपलं खातं डी-बी-टीसाठी, तर ते आपणास कळेल व आपलं जे डी-बी-टीचं अनुदान असेल,
तर ते डीबीटीचं अनुदान आपल्या या खात्यात येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.